सीझन आहे म्हटल्यावर पालक छोले हे एकदा झालेच पाहिजे. इतके लाजवाब तयार होतात, अगदी बघता क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. तर अगदी सोपी रेसिपी आहे. पाणी गरम करून घ्यायचं, त्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेला हा पालक आपण ब्लांच करून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटासाठी हा गरम पाण्यामध्ये आपण अगदी थोडासा हलकासा असा वाफवल्यासारखा केला आहे. त्यानंतर तो लगेच काढून थंड पाण्यामध्ये घालायचा. तोपर्यंत आता आपण फोडणी घालून घेऊया. तर त्यासाठी त्याच पॅनमध्ये तुम्ही बघितलं अगदी काही आपले घरातलेच हे 2 ते 3 खडे मसाले, ज्यामध्ये चक्री फूल आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, मिरी आहे, हे घातलं आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेले 2 कांदे ह्यामध्ये मी ॲड केलेत. बाजारामध्ये इतका छान ताजा आणि अगदी कोवळा असा हा पालक येतोय. तर प्रत्येक वेळेला पालक पनीर खाण्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीने पालक वेगवेगळ्या भाज्यांमध्ये ॲड करून तो घरच्यांना खाऊ घालू शकता. त्यात इथे आलं, लसूण आणि हलकीशी अशी मिरची ठेचून घेतली आहे, तीसुद्धा आपण घातली आहे फोडणीमध्ये. परतवून घ्यायचं आणि त्यानंतर सगळे पावडर मसाले आपण ॲड करणार आहोत. तर सगळ्यात आधी हळद, त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर, घरगुती आपला ठेवणीतला मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसाला इथे ॲड करू शकता. थोडंसं मीठ चवीपुरतं आपण ॲड केलं आहे. पालकची भाजी बनवताना मीठ जे आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं कमीच वापरायचं. त्यानंतर ह्यामध्ये एका मोठ्या टोमॅटोची मी प्युरी करून घेतली आहे आणि ती आपण ह्यामध्ये ॲड केली आहे. आता कांदा, टोमॅटो, बाकीचे मसाले हे सगळे अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे. खूप कमी तेल ह्या भाजीसाठी आपल्याला इथे लागलं आहे. तर आता टोमॅटो जो आहे तो थोडासा तुम्ही बघाल ड्राय असा झाला आहे. आता परफेक्ट असा टाईम आहे. यामध्ये आपण उकडून घेतलेले हे छोले जे आहेत ते मी ॲड केले. हे आदल्या दिवशीच मी भिजत घातले होते आणि रात्री कुकरलाच भात शिजवताना ते शिजवून ठेवले होते. म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळेला डब्यासाठी अगदी झटपट अशी ही भाजी तुम्ही करू शकता. तर रोजच्या आपल्या जेवणाच्या वेळेमध्ये घाईचा जो टाईम असतो तो मॅनेज करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. अगदी सगळ्यात शेवटी जो आपण पालक ब्लांच करून घेतला होता तो मिक्सरमधून आपण फिरवून घेतला आणि तो आता आपण ह्या छोल्यामध्ये ॲड केला आहे. पालक जर सुरुवातीला तुम्ही घातलात तर त्याचा रंग जो आहे तो अगदी काळपट असा होतो, म्हणून पालक सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये ॲड केला आहे. सगळं व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. तर आज इथे मी छोले वापरले आहेत. तर तुम्ही कधीही पालक आणि मशरूम, तर कधी पालक आणि त्याबरोबर सोयाबीन, पालक आणि त्याबरोबर मटार असे वेगवेगळे ऑप्शन आपण इथे ट्राय करू शकतो. तर थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि मिनिटभर हे वाफवून घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही बघाल मस्त लाजवाब अशी आपली ही आजची पालक छोले रेसिपी तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी मी अगदी 1 चमचा एवढी कसुरी मेथी यामध्ये घातली, 2 हिरव्या मिरच्या आणि लांब असा चिरलेलं आल्याचे जुलियन्स हे सगळं घालून घेतलंय. आणि आपले रसरशीत लाजवाब असे हे पालक छोले गरमागरम पुरी किंवा गरमागरम असे फुलके ह्यासोबत अगदी अप्रतिम लागतात. तर तुम्हीसुद्धा ह्या सीझनमधले हे पालक छोले नक्कीच ट्राय करा.